राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतलाय। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची पुनर्रचना होणार आहे। 17 लाख शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झालेले आहे आणि आर्थिक संकटांचा सामना करतायत। ही बाब अनेक खासदारांनी केंद्राच्या निदर्शनास आणून दिली। त्यानंतर केंद्राकडून हे पाऊल उचलण्यात आले। केंद्र सरकारने स्पष्ट केलंय की बँक बाधित शेतकऱ्यांवरती कर्ज परतफेडीसाठी दबाव आणत नाहीत। नेमकी कशा पद्धतीची ही पुनर्रचना आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कर्ज पुनर्रचनेची रक्कम ही 26,658 कोटी करण्यात आलेली आहे। तर एकूण लाभार्थी आहेत 17.29 लाख शेतकरी, म्हणजे 17,29,000 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, कशा पद्धतीने आगामी काळामध्ये शेतकऱ्यांचा हा लाभ पाहायला मिळतोय आणि इतरही शेतकऱ्यांसाठी कशी महत्त्वाची बातमी आहे? आता याच्यात 3 गोष्टी होतील प्रज्ञा। एक तर बाधित शेतकऱ्याकडून कर्ज वसुली स्थगित करण्यात आलेली आहे। कर्जफेडीसाठी बँकांचा दबाव असणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यावरचा मानसिक आणि आर्थिक ताण कमी करण्याचा हा प्रयत्न आहे। पहिल्या वर्षी पुनर्रचित कर्जावर व्याज सवलत मिळणार आहे। दुसऱ्या वर्षापासून सामान्य व्याजदर लागू होतील, त्यामुळे दिलासा मिळेल। त्याचं काय कारण आहे तर 26 नोव्हेंबर 2025 ला राज्य सरकारनं राज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती घोषित केली होती आणि त्या आपत्तीमुळेच राज्यातल्या कर्ज वसुलीला आधीच स्थगिती मिळालेली आहे आणि राज्य सरकारनं पण कर्जाची पुनर्रचना करण्यासंदर्भात बहुधा केंद्र सरकारला विचारणा केली असावी आणि त्यामुळे अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी आता हा मोठा दिलासा आहे। आणखीन एक गोष्ट आहे, गेल्या आठवड्यात निवडणुकीच्या काळामध्ये ते लक्षात नाही आलं, पण या वर्षी महाराष्ट्रामध्ये विक्रमी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि बीड जिल्हा देशात कदाचित प्रथम क्रमांकावर आला आहे। त्या पाठोपाठ मराठवाड्यामध्ये 850 ते 1000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या अत्यंत कमी कालावधीत झाल्या। या सगळ्यांचा एकत्रित विचार करून हे केलेलं असावं आणि त्यामुळे आता राष्ट्रीयकृत असतील बँका, कारण त्यांच्याशी निगडीत असलेल्या केंद्र सरकारचे, कारण खासगी बँकांना हे नियम लागू होत नाहीत, तर राष्ट्रीयकृत बँका आणि इतर बँकांना ही पुनर्रचना त्यांना करावी लागणार आहे। म्हणजे या वर्षीचं समजा 1 लाख रुपयाचं जे काही कर्ज असेल त्याच्यावरचं सगळं व्याज हे माफ केलेलं आहे। म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघं मिळून शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत। नक्कीच हा खरंच महत्त्वाचा दिलासा म्हणावा लागेल। तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी।